कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आपली अर्जुन कुठे आहे? हा येतातच आहेत। मॅडमचं ऑफिस सुरू झालंय ना आता। खर्च ज्या ती कामाला जायला लागली चांगलेच झाले ना। वय घरात बसून बसून तेच तेच डोक्यात आलं असतं तिच्या। शांतीचं काय म्हणत होतीस ग? वय बोलले मी त्यांच्याशी, पण या आठवड्यात मुहूर्त नाही म्हणले। बोलून घ्या, नाही त्याची तयारी बी करावी लागेल आपल्या सगळ्यांना। मला कशात घेऊ नका बरं का। मला आणि पिओला, तिला बी जॉब असणार आहे आता। पिऊताई जॉब लागला तुला? लागला म्हणजे लागले त्यात जमाय। अगं अजून बोलणी सुरू आहेत, ते पगाराचं थोडं चालू आहे। अगं तुला कामच करायचंय ना, मग कर की। ते पगाराचा कशाला विचार करतेस? हा पगार का तुम्ही देणार आहे का तिला? विचार करू नको म्हणा। अरे तिच्या मनासारखं तिला नोकरी करता यावी म्हणून म्हणतोय मी। तगो बाया, काय हो सरकार, नाही हल्ली तुमचं लईच मन परिवर्तन झालंय। हा करून सरून भागले आणि देवपूजेला लागले, अशातली गते। मावशी त्यांचं झालं हो, पण तुमचं होईल असं काय वाटत नाही बरं का। जाऊ द्या कदम, कुठून आदर लागतं यांच्या। येऊ का? अरे आत्या, अरे आई शपथ, ये किती दिवसांनी आलात तुम्ही? कसे आहात? छान। नवीन लग्न झाले ना, सोडत नसतील। काहीतरी नको बोलूसा पिऊ, तिकडे जरा अडचणी होत्या म्हणून। आता काय लगेच सगळं सांगू का? आत्या तू बस जरा। हो बसा। अगं तू आलीस तर फ्रेश होऊन घे, हात पाय तोंडून घे, नाश्ता तयार आहे। नको दादा, कितीतरी दिवसांनी आले, जरा पोटभर गप्पा मारू देत मला। मग काय म्हणतात अनिल सर या ठिकाणी? ते मस्त आहेत, त्यांनीच सोडलं सातारला। आता मी पण जरा नोकरीचं बघतीये। अरे वा, हे ऐकून एकदम बेस्ट वाटलं। अगं नोकरी तर मिळेलच तुला, एवढी शिकलेली आहेस तू। मीच मूर्ख होतो अगं त्यावेळी, काय सांगायचं तुला। अरे दादा, आता कशाला मागचं उगाळत बसतोयस तू? अगं तायडे, तू खुश आहेस ना, मग झालं तर अजून आम्हाला काय पाहिजे? हा माझं सोडा, तुम्ही सगळेजण कसे आहात? वंस हो, काय काय सांगायचं तुम्हाला ना, कुठनं सुरुवात करायची तेच कळना झालंय। का ग वहिनी, काय झालं? बाळा, आत्या जी आली, चला चला चला। आत्या, हे बघा, अहो आमच्या बाळाला भेटा की, बघा कसलं भारी आहे आमचं बाळ। रुपाली, आत्या आत्ताच आली आहे ना, तिला जरा बसू दे, मग दाखव। मग बाळाला घ्यायला काय होतंय तेव्हा? अगं असं नाही, पण त्याला झोप आली आहे ना, मग ते परत चिडचिड करतं ना, म्हणून म्हटलं मी। तुम्ही ना नेहमी असंच करता, माझ्या बाळाला कोणाला भेट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे असं राहून राहून वाटतंय बघा मला। नाहीतरी अशा सारख्या सारख्या गोष्टी का होतील? काय माहित काय घडले, पण आधी कधी घरात असं झालं नव्हतं। हा म्हणजे ती गेली, पण ती तिच्या आजारातनं गेली ना, त्यावेळी आपण काहीच करू शकलो नसतो। अरे दादा, आपण हे डोक्यात घेतलं तर सगळं असंच वाटणार आपल्याला। नाही ग तायडे, नाही, काहीतरी चुकतंय, म्हणून ना या घरात काही चांगलंच होईना बघ। बाकी काय नाही न्या, हे समधी माझ्या पापाची फळं आहेत ती न्या। मी तायडी बरोबर वाईट वागलो, स्वतःच्या सख्या बहिणी बरोबर तिला कोंडून घातली इतकी वर्ष। न्या मी तुला, स्वप्नीलला हिनावलं, सुजाला, आता तो जो आहे ना त्याला बनवायला मी कारणीभूत आहे, आणि कमी का काय म्हणून ही मनी डोक्यावर येऊन बसली। आता ही सगळी माझ्या कर्माची फळं अख्ख्या घराला भोगावी लागतायत।
एवढ्या एवढ्यात दादा हे असं काय बोलतो ना ते कळतच नाही बघ मला. तू सांग बघू त्याला. दादा तुझ्या मनावर कसलं ओझं आहे का रे? म्हणजे हे सगळं नाही असं ओझं म्हणजे की मन खात राहतं ना. पूर्वी जे काय आपण वागलो ते सगळं आठवतं. अरे असं मागचं धरून बसलास तर पुढं कसं जाणार तू? अरे दादा मला तर लई भारी वाटतं. म्हणजे तू आल्यापासून ना एकदम बदललायस बघ. वय खरं बोलतायत भाऊजी. अहो आधीचे सरकार कसे होते हे कुणाला सांगून बी पटणार नाही. एवढा बदल झालाय तुमच्यात. पोटच्या पोरानं डांबून ठेवल्यामुळे अक्कल आली की आणखी काय. अरे दादा असा विचार पण करू नकोस तू. आणि परत पहिल्यासारखं चांगलं होईल याची वाट बघत बसलास ना तर ते नाही होणार चांगलं. तू ह्या गावात आलास, स्वतःच्या मेहनतीनं घर बांधलंस, आम्हाला मोठं केलंस, त्या तू कोणाची वाट बघत बसलास का? नाही ना. तू सगळ्या गोष्टी हातात घेतल्यास दादा. ती गोष्ट आहे बरं का. हो तुम्ही धडाधड निर्णय घ्यायचात. हा आणि आम्ही घाबरलो ना तरी दादा तू कधी घाबरायचं नाही रे. होय दादा, मी पण तेच सांगते. मुलं आता मोठी झालेत. आईची आणि बापाची गरज आहे मुलांना. दादा अरे सुजाला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. सुजाला ज्या गोष्टी वाटतात ते करू देत की त्याला. आणि स्वप्नीलला तर खरं आत्ता आधाराची गरज आहे बघ. तुम्ही सगळ्यांनी स्वप्नीलला आधार द्या. आणि काय रे भावड्या, आप्पी तर तुला किती मानती, बाबा म्हणते ती तुला. तिला जो आत्ता सगळा काही त्रास होतोय ना त्यामधून तू आणि अर्जुनच तिला बाहेर काढू शकता बघ. होय ग, मला तर आप्पीकडे बघवत बी नाही आता. होय रे दादा, आपल्या सगळ्यांपेक्षा तिचं दुःख लई मोठं आहे बघ. तिला आपल्याला तर सावरलं पाहिजे. त्यासाठी आपण आधी उभं राहायला पाहिजे ना दादा. अहो वंस पण कसं समजावायचं, कसं सांगायचं तिला? अहो आपली आप्पी एवढी हुशार आणि शिकलेली आहे की तिला काय जरी सांगायला गेलं तरी असं वाटतंय की तिला सगळंच माहितीये. हा तायडे, तिला तूच नीट सांगू शकतेस बघ. अगं तिची गरज फक्त या घराला नाही तर पूर्ण सातारा जिल्ह्याला आहे. त्यामुळं तूच तिला समजून सांग बरं का. होय ना. अशा धक्क्यानं भले भले गारद होत्यात आणि ही वेळ आपल्या आप्पीवर आली नाही पाहिजेत. असं नाही होणार नक्कीच, पर ती परत उभी राहिली पाहिजे लवकरात लवकर. ठीक आहे, मी बोलते आप्पीशी. पण तुम्ही पण आता पूर्वीसारख्या सगळ्या गोष्टी हातात घ्या. सगळ्यांना आधार द्या. आणि जर कोणाला काही समजलं नाही ना तर त्यांना मार्ग दाखवा. ते तर आता केलंच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेवटी कुटुंब म्हटलं, नवरा बायको म्हटलं की किती नाही म्हटलं ना तरी तो राजा असतो, ती राणी असते, हो की नाही? आणि मग प्रेमाने ना एक हाक मारली जाते, बरोबर? टोपण नाव हे ठेवलंच जातं. तुम्हाला काय ते इतके 18 वर्ष लाडाने काय हाक मार? डार्लिंग म्हणून. काय काय डार्लिंग. हो, मग रिंगटून काय डार्लिंग डार्लिंग नाही ना, डार्लिंग म्हणतात तुम्हाला प्रेमाने. क्या बात आहे. तुम्हाला? मलाही डार्लिंगच म्हणतात. डार्लिंग कामोट्यात काय डार्लिंगची साथ? तुम्हाला नाही, मला नीताच म्हणतात. तुम्हाला बघा सोनी. हा, सोनी सगळ्याला माहिती आहे, सोनी म्हणतात. हो काय, सगळ्यांनाच माहिती आहे सोनी. तुम्हाला सोनी म्हणतात, आपल्याला बायको. आणि ह्या काय मैत्रिणी आहेत? बायको. तुम्हाला बायको? बायको तर बायकोच बोलतात. ना, प्रेमाने बायको. प्रेमाने बायको बोलतात. आणि मग राग आला की तरी पण बायको. कायको. तुम्हाला शिल्पात बोलतात. का काय? पण ह्याला कसं बघा, सोनी मोनी अशी नावं आहेत, तुम्हाला का नाही? मग तुम्ही विचारलं नाही काय? काय पहिलं काय? पहिलं ये, आता नको येऊ. अच्छा अच्छा, आता प्रमिला पर्यंत आलेत. 25 वर्षात प्रमिला पर्यंत आलेत. पुढच्या 25 वर्षापर्यंत काय होईल? कमी. मैत्रिणी आहेत तुमच्या डेंजर. पण छान आहे. शेवटी काय, हे जिव्हाळ्याचं नाव असतं आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच, हो की नाही? तुमच्या मैत्री इतके दिवस टिकण्याचं कारण काय असं वाटतं तुम्हाला? आमची मैत्री टिकण्याला कारण म्हणजे आमची मुलं ज्युनियर पासून एकत्र आहेत. आतापर्यंत एकत्र. आता 10वी नंतर आता वेगवेगळ्या 11वीला येतात. आता 11वीला गेलेत आमचे मुलं. मग शाळेमुळे
म्हणजे मुलाला शाळेत सोडलं की तुमची गप्पा मारत बसायचं बाहेर. बाहेर गप्पा मारत बसायचं आणि त्यातून एक नवं माहेर मिळालं मुख्य भाग. आणि अर्धा तास आधी यायचं गप्पा मारण्यासाठी, मुलं सुटायच्या आधी. हो गप्पा आता मोठी झालीत ना मुलं, तर आता असं मुलं स्वतः जातात, पण आम्हाला आता पर्सनल टाइम मिळतो. महत्वाची गोष्ट पण तुमच्या सगळ्या 7 जणींमध्ये असं तापट स्वभाव कोणाचा? कशामुळे तापट झाला? रोखठोक बोलते ती. पण त्याच्यामुळे मन दुखावत असेल. मेन गोष्ट एक आहे, त्या दोघींचे सारखे खटके उडत. कोणाकोणाचे? कशामुळे म्हणजे एखादी गोष्ट सांगितली मला करेक्ट पाहिजे असते. बरोबर आहे. ती नाही म्हणती नाही चालेल, नाही करेक्टच पाहिजे असं माझा स्वभाव आहे. तर ती म्हणती नाही चालेल ग. तुम्हाला परफेक्शन आवडतं. हा परफेक्शन आवडतं. आणि त्यांना नाही असू दे ग. बरं या तुमच्या दोघींचं बाकीच्या महत्वाचं. आम्हाला चालतं सगळं. तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? तापड आहे. ते तापड आहेत. प्रेमळ पण तेवढंच आहेत आणि तापड पण तेवढंच आहेत. दोन्ही आहेत. तुम्हाला काय म्हणतात ते लाडाने? डार्लिंग. मग ते किती वेळा डार्लिंग म्हणतात? चांगले जर असले मूड मध्ये, जर रागात नसले तर मग डार्लिंग. आणि रागात असले की अर्पिता. तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? रागीट आहे. ते पण रागीट आहे एकदम. मग इकडे काय कामोठी आहे की रागीट संमेलन आहे काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मैत्रीचा उपयोग तुम्हाला इतक्या वर्षात एकमेकींना म्हणजे कुणाचा ना कुणाचा कधी झालाय? असं लक्षात राहण्याचा प्रसंग असेल तर कोण सांगेल? माझे मिस्टर म्हणजे आजारी पडले होते, पुण्याला बंदोबस्तसाठी गेले. ते पण पोलीसमध्ये. पोलीस आहेत. बरोबर. तर ते तिकडे गेल्यावर बंदोबस्त असताना त्यांना जरा चक्कर येऊन ते खाली पडले. तर सायकोलॉजिक हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं आम्ही. मेंदू ब्लॉक झाला होता. बरं. तर 1 महिना ते ऍडमिट होते. त्यावेळेस माझी फॅमिली आणि माझ्या फ्रेंडने खूप मला मदत केली होती. म्हणजे या सगळ्या जणी तुमच्या बरोबर होत्या. खूप मदत झाली होती त्यावेळेस. खूप म्हणजे मुलांचे वगैरे हाल होत होते. काही फॅमिली घरी आली होती माझ्या, काही मैत्रिणी मदत करत होत्या. खूप म्हणजे प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेस. तेव्हा कुटुंब आणि मैत्रिणी म्हणजे हे नवं तुमचं जे कुटुंब आहे त्यांनी खूप मदत केली. अजून वेगवेगळे प्रसंग असतात. बरं. मी जेव्हा म्हणजे कामोट्यात आले ना, ह्या सगळ्या भेटल्या. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचा म्हणजे माझे वडील वारले आधी ॲक्सिडेंटमध्ये, त्याच 2-3 महिन्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 2 महिन्यामध्ये ह्यांची PSIची एक्झाम होती, त्याच्यामध्ये ते पास झाले होते. मैदानीला गेले होते. मैदानीमध्ये फिनिशिंगला पडले तर त्यांचा पायच फ्रॅक्चर झाला पूर्ण. तर ते पूर्ण बेडवर होते 40 दिवस. सिलेक्शन झालं नाही त्याच्यामुळं. आणि त्या टाईमला माझी छोटी मुलगी लहान होती, मला 3 महिन्याचीच होती. आणि घरात गावाकडलं पण कोणी आलं नव्हतं. मी, मिस्टर आणि मुलगी होती. पण ह्या सगळ्या जणी मला त्यावेळेस खूप खूप मदतीला आल्या आणि ते मी विसरू शकत नाही. पण माहेर माझे पप्पा गेले आणि माझं माहेरच नाही मला राहिलं. हेच सगळं माहेर आहे माझं. खरं सांगायचं मी कधीच माहेर आहे. पप्पा गेले तर मी कधीच माहेर गेले नाही. इथंच काय ते. किती मिस करता पप्पांना? खूप. माझे पप्पाच मला सोनू म्हणायचे म्हणून मिस्टर मला सोनू म्हणतात. आज सुद्धा तुम्ही पप्पांच्या आठवणीने तुमच्या डोळ्यात 12 वर्ष झाले माहेर नाही. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या प्रत्येक दुःखामध्ये सुखामध्ये मला खूप घरी येऊन पण हे करतात. ही मैत्रीची ताकद. हो ना. मला आठवण नाही. तुमच्यात अबोला झालाय कधी कोणा? अबोला नाही. नाही बोलायचं पण अबोला नाही. ते ग्रुप मधून लेफ्ट होणं बिणं असतं बघा. मी लेफ्ट होते जा. ते तर लेफ्ट म्हणजे एका मैत्रिणीमुळे आमचा खूप मोठा इश्यू झाला होता. प्रत्येक एका मैत्रिणीमुळे जिला आज तुम्ही आणलं नाही. पण छान. अशाच हसत राहा, आनंद राहा. आणखी एक सांगते सर. बोला. लग्नाची एक गोष्ट आहे माझ्या. मिस्टर मला म्हणजे आधी त्यांचे चुलते आलेले बघायला आणि ते गेले. एक दिवस फक्त आमच्या पप्पाला म्हणले की मुलगी पसंत आहे, आम्ही येतो म्हणून मुलाला घेऊन. सोमवारी मग मुलाला घेऊन आले आणि शुक्रवारी माझं लग्न झालं. आमच्या पप्पाने लग्न करून दिलं 4 दिवसातच. अरे तेव्हा पोलीस मध्ये होते मिस्टर? हो, ट्रेनिंग मध्ये आले होते सुट्टीच्या. त्याच 4 दिवसाच्या सुट्टीमध्ये आमचं लग्न करून दिले. म्हणजे जितक्या शिताफीनं आरोपीला पकडून घेऊन येतात तितक्या शिताफीनं लगेच लग्न एवढ्या 4 दिवसात. म्हणजे आम्हाला मुलगी द्या, माळ घालून आम्ही येऊ. असंच झालंय माझं लग्न. किती वर्षापूर्वी? 18 वर्षापूर्वी. तुमचं लग्न ठरल्यानंतर किती वर्षांनी झालं? लग्न 15 दिवसातच झालं माझं. कसं ते?
ऍक्च्युली ते त्यांना जानेवारीमध्ये सांगितलेलं म्हणजे दानवली गावामध्ये मुलगी आहे पाहुण्या, तर ते म्हटले खूप लांब आहे, तिकडे कोण जाणार वरती एवढ्या लांब, कशाला जायचं, म्हणून ती लोक आलीच नाहीत बघायला. पण आता म्हणतात ते की तेव्हा आलो काढतात, विषय खूप असतो. आलो नसतो तर बरं झालं असतं. नाही नाही असं नाही म्हणतात. नाही, चांगलं झालंय आमचं, खूप छान आहे आमचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला सांगा आजची मोहीम काय असेल? मडकं, लोकांना हे शिकवण, पॉटरी. आज तुम्हाला एक दिवस कुंभाराचं आयुष्य जगायचंय. आजच्या या भागामुळे तुम्हाला मातीची किंमत अजून जास्त कळेल. मातीच्या गोळ्यातून मडकं बनवणं ही एक कला आहे. इंटरेस्टिंग. म्हणून असं म्हटलं जातं की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वर घाली तो ढपाटा, आत आधाराचा हात. तर आज तुम्हाला हे आयुष्य जगायचंय, तर तुम्हाला मडकं बनवायचं. आता नीट मोहीम लक्षात घ्या, काय करायचंय तुम्हाला. फक्त मडकं बनवायचं नाहीये. सगळ्यात आधी काय करायचंय, तुम्हाला गावात जायचंय, त्या कुंभाराच्या घरी जायचंय. घरात गेल्यानंतर जे कुंभार दादा कोण असतील त्यांच्याकडनं तुम्हाला मडकी बनवायला शिकायची आहेत. मग तुम्हाला मडकी बनवायची आहेत. त्यानंतर ती सगळी मडकी घेऊन गावोगावी गल्लीत जाऊन ती विकायची. तुम्ही तयार केलेली मडकी नाही, त्यांच्याकडची मडकी. ओके. तयार असलेली मडकी तुम्हाला घेऊन जायची. फक्त जास्तीत जास्त कुशलता तुम्हाला तालमीत दाखवायची, कारण त्यावरून पण गुण ठरणार कोणी कशी तालीम केली. आणि मग ती विका मडकी, पैसे आमच्याकडे आणून द्या. आणि एवढंच नाही तर तुम्ही केलेलं जे मडकं असेल ना, ते माझ्यासाठी इथे घेऊन येईल. ओके. दुपारी 12 वाजता मडकं बनवायला शिकवायचंय म्हणून आम्ही सगळ्यात पहिले गेलो कुंभारांकडे तालीम घ्यायला की मडके कसे बनवतात. नमस्कार. नमस्कार. तर आज तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहेत? आता शिकवणार तुम्हाला हे माठ उतरलेले ते. हा, तशी खूप हा, cute ते आहे. दाखवणार तुम्हाला. याच्यावर सगळ्या हा सगळ्या प्रति मोठ्या चाकावर. हा, वा वा वा. ती पहिली माती घ्यावी लागेल. तर ओके. पहिले भिजवली पाहिजे. हा. भिजवून त्याच्यात शेण टाकलं पाहिजे. नंतर कालवली पाहिजे. गोळा तयार करून मग ते चाकावर. ओके, चला रेडी. आता ती तिथं होता वता रे. पाणी. अगं मडकी बनवायची आहेत, होळी खेळायची नाही. वा, मजा आ गया. एकत्र करा. त्याच्यावर डान्स पण केला. हे हुला 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 हुला. मी पहिलं चाक चालू करतो. या मुली मातीशी एकरूप झाल्या आणि आज त्या मातीला जसा आकार देत आहेत, तसाच नवीन आकार आज जाऊबाई गावातमुळे त्यांच्या आयुष्याला मिळाला. असं ते त्या मातीनी त्याला चाकावरती ठेवून त्याला वळ देतात, तसे ते मटके बनवून मग त्याला वाळतात आणि मग विकतात. ही सगळी प्रक्रिया आम्हाला हळूहळू त्यांनी समजवली. खालनं कट कर, असं खालनं घात. हा बस, ठेवा तसाटला. हात हलला की संपला विषय. हात हलता कामाचा नाही. बोट खाली घाल, तेव्हा मग भांड मोठं होईल. माती घेतली तेवढीच बोट लावायची. काकांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं की कसे हात ठेवायचे आहेत, मग कसं त्याला शेप द्यायचं, वरचं जे असतं. एकदम छोटासा पॉट झालेला, तसं जमला तसा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मटका मटका मटका, कोणाला पाहिजे मटका? मडकी घ्या, मडकी. मडका घ्याल का? हा? ओ काका थांबा की. भैया माझा पाखऱ्या पाखऱ्या पाखऱ्या, चल पाखऱ्या चल चल. गाडो निघालं, ते पण डान्सर होतं वाटतं. अरे अरे अरे, इथे पकडा पकडा दादा. ओके. गेलं श्रेजाचं गिराईक.
तुझ्यावर बसणार मी पाखऱ्या, मी तुझ्यावर बसणार. खरं सांगते, खरं सांगते. आता हिलायचं नाही बिलकुल अजिबात. स्टॅच्यू वजाला नाही, रमशाला घाबरलं ते. स्टॅच्यू म्हटलं या. मडकी घ्या मडकी. ए सोनू चल. ए बाबा बाबा बाबा, याचं नाव बाबूराव आहे. बाबूराव. माझा जे बिझनेस पार्टनर होता पाखऱ्या द गाढव, त्यांनी विचार केला की चला आपण 2 मटके फोडून देऊ. जेव्हा मी मोहीमची सुरुवात केली, माझा जो डॉंकी होता त्यांनी रमशाच्या डॉंकी सोबत टक्कर मारली आणि तिकडेच माझे 2 मटके तुटले. तर मी थोडी सॅड झाली. मॅडमची सॅड स्टोरी सुरू. नाही आणले पैसे, घेऊन या जा. आणते की लगेच आणते. किती वेळा आणते? काका काका काका, ओ थांबा 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 थांबा. हे भारी वाले. नको नको नको. घ्या एक मटकी. एक घ्या हो. लय भारी खरंच. नाही तुम्ही घेता का विकत? घेतले ना, एक 250ला घेतले, ते मोठे होते ते. तर मला खूप वाईट वाटलं आणि मी तिकडेच रडायला लागली, कारण की ऑलरेडी अर्धे मटके तुटले आणि काही लोक चीटिंग करून कमी पैशात विकतात असं मला त्यावेळेस वाटलं. हे मोठं देऊ. फिक्स प्राइस आहे सगळ्यांचं 300 रुपये. कुठून? छोटं मोठं काहीतरी असेल. हे स्वतः हातून बनवले. ओए पाखऱ्या, देऊ काका एक. पहिला मटका आपण दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझे पहिले ग्राहक आहे, त्यामुळे तुम्हाला असे मस्त फूल. अरे वा, अरे वा काकी. तर त्या मडक्यावरती मी जाऊबाई गावाचं एक आठवण म्हणून त्यांना दिली आणि माझं तिकडे एक निशाणी असं माझं साईन पण केलं आणि हे त्यांना आयुष्यभर त्यांच्याकडे ठेवता येईल. ते बघून त्यांना आमच्या कार्यक्रमाची आठवण येईल. 200 रुपयाला परवडलं का आम्हाला? माझा साईन आहे ना बघा. ते माझी स्ट्रॅटेजी होती की मटक्यावर माझं साईन वगैरे करून दे. थँक्यू थँक्यू. खूप मोठं मला मस्त असे छोटे छोटे स्टिकर्स बनवले, त्याच्यावर जाऊबाई गावात लिहून लिहून मी ते स्टिकर चिपकवायची मडक्यांवर आणि मी तसं करून लोकांना विकायची, त्याच्यात फुलं टाकून. थांबा काका थांबा, मडकी घेऊन जा एक. पैसे कोण देणार? तुम्ही. आम्ही जोय. हे या तुमच्यासाठी स्पेशल मडकी काढली आहे मी. बघून घ्या, एकदम लय भारी आहे. मोठी 300, छोटी 200. याच्यानी मी काय करू? सुट्टा घेऊन येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या दृष्टीने सगळ्यात छान मडकं कोणी बनवलं होतं यांच्यापैकी? छान तसं काय बनवलं त्यांनी, दोघींनी बनवलं. दोघींनी? कोण कोण दोघी? हे अलीकडची एक आहे पहिली. अच्छा, रसिका. आणि ते 2 नंबर आहे रमशा. अच्छा, या दोघांनी व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांना जमू शकतं, लगेच जमू शकत नाही. केलं, बऱ्यापैकी केलं. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं की एका दिवसात तुम्ही किती मडकी किंवा किती भांडी जे काय असतील प्रकार संक्रांती जर म्हणल्या ना तर 150 संक्रांती निघतात साधारणतः. एका म्हणजे तुम्ही जे मडकं बनवता, कुठची एखादा आकार बनवत असाल किंवा एखादं भांड बनवत असाल, त्याच्या मागे किती नफा होतो तुम्हाला? त्याच्या मागे एवढा नफा होत नाही. आज जर आपण बाजारात घेऊन गेलो बरोबर तर ते आपण म्हणाल तेवढा दर देऊ शकत नाहीये. बरोबर, कमीच देतात. 150 सांगितले तर 100च देतात. असे तुम्हाला आज सांगतो की त्यांनी आज जी काही मडकी विकलीत ना, त्यातून जे काही पैसे आलेले आहेत तो सगळा आज त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. आई, तुम्ही इथे आलात, तुमचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि खरंच तुमचे आभार मानतो आम्हाला. आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खरंच थँक्यू. या चला, आपल्याला एक लुटूपुटूची मोहीम खेळायची आता. आणा साहित्य. तर मंडळी, मडकी तर आलेली आहेत, पण आता यातलं कोणतं मडकं कोणाच्या डोक्यावर जाणार आहे हे आपल्याला बघायचंय. इथे मडक्यांची नावं पण आहेत. स्वार्थी मडकं आहे, बिनडोक मडकं आहे, गर्विष्ठ मडकं आहे, ढोंगी मडकं आहे आणि काम चुकार मडकं आहे.
आता नियम लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला एकमताने ठरवायचंय की कुठलं मडकं कुणाच्या डोक्यावर जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, एकाच मुलीच्या डोक्यावरती दुसरं मडकं जाऊ शकत नाही. एका वेळेला एकच मडकं. त्यामुळे नीट विचार करा, एकमत करा आणि सांगा. रसिका, मालकीनबाई, यात कोणतं निवडताय सांगा. सगळ्यात आधी बिंडोक घेऊया. बिंडोक घेऊयात. चला करा एकमत. आता ठरवा तुम्ही तुमच्या मधलं बिंडोक. स्नेहा कोण असेल? खरं तर सगळ्यांकडे डोकं आहे म्हणून आम्ही टॉप 5 मध्ये आहोत. पण कोणी जर थोडं कमी विचार करत असेल तर वरती श्रेजा वाटते. श्रेजा, ठीक आहे. श्रेजा, स्नेहा बरोबर बोलली, सगळ्यांकडे डोकं आहे इथे, पण कधी कधी नाही चालत कोणाकोणाचं डोकं. मी स्नेहाचं नाव म्हणून मी म्हटलेलं हे काय टिट फॉर टॅट, कॉपी कॅट होणार आहे. संस्कृती, श्रेयाची स्वार्थी, गर्विष्ठ, ढोंगी, कामचुकार म्हणणं काहीच नाही. आता तुला श्रेजा. चला रमशा, लवकर सांग. श्रेजा. दादा मी घेऊन टाकते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वार्थी, गर्विष्ठ, ढोंगी, कामचुकार या चौघी गोष्टी रमशा नाही आहेत, तर मी तिला बिंडोक देणार. कारण मला माहित आहे बाकीचे काय काय आहे. त्यामुळे जे नाही उरलंय ते मी रमशाला देणार. तुझ्या मतानुसार बिंडोक हे मडकं याच्यासाठी तू रमशाचं नाव घेतो. पण कसं आहे, तुमच्यापैकी जास्तीची जी मेजॉरिटी झालेली आहे ती श्रेजाला झालेली. तर श्रेजाला आपण ते मडकं देऊयात. या श्रेजा, या. प्लॅनिंग, प्लॉटिंग किंवा लोकांची वाईट वागणं, त्या हिशोबाने मी तर बोलेन की माझं डोकं त्याच्यामध्ये नाही चालत, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये चालतं. तुमच्यात स्वार्थी कोण आहे सगळ्यात? मालकीनबाई, तुमच्यावरून सुरुवात करूया. मी स्नेहाचं नाव घेईन, कारण ती गर्विष्ठ नाही, ढोंगी नाही, काम तर ती भरपूर करते. तर स्वार्थी जिथे थोडंफार. चला रमशा. स्वार्थी, मला वाटतं सगळ्यात जास्त जे एकटी राहते ती, तर त्यामुळे स्नेहा ती थोडं स्वतःमध्येच असते, त्यामुळे स्नेहाचं नाव. मी स्वतःमध्ये राहते म्हणून मी स्वार्थी. वाव. संस्कृती, मी तर अनुभवलंच आहे स्वार्थ, तर स्नेहा. श्रेजा, मी रमशाचं नाव घेते. श्रेजा, मी अजिबात स्वार्थी नाहीये. तू माझं नाव का घेतलं स्वार्थी मडक्याला, मला नाही कळलं. स्नेहा. दादा, मला रसिका वाटते. एकच कारण आहे त्याचं की त्या दिवशीची जी मोहीम होती, आम्ही जी दोघांनी एकत्र केली होती, त्याच्यात ती कॉन्स्टंटली मला ब्लेम करत होती आणि स्वतःबद्दल बोलत होती. पण तिला हे नाही कळलं की त्यावेळेस वाईट मला पण वाटत होतं, मला पण पाहिजे होतं की आम्ही दोघं जिंकू, आणि तिने कुठे ना कुठे स्वतःचा विचार करून पूर्ण ब्लेम माझ्यावरती टाकला. त्यामुळे स्वतःच खेळली पूर्ण टास्क स्वतः नाही खेळली आहे, पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. आणि आज पण तू काही जास्त केलंच नाहीये, तर मग त्यामुळे तीन जेवढे पण मोहीम झाले ते काय तुझ्या म्हणण्याने खरं नाही होत ना, पण मला असं वाटतं महाराष्ट्राला इथपर्यंत येऊन देवी नाही, तर मग स्वार्थी तर तू म्हटलंस तसं नसतं. ते दिसतंय ना, कॅमेरा दिसणार. तू घरी जाऊन बघ, तूच बघ ना तुझं काय आहे. तर ऍक्सेप्ट करणं शिक. तू पण ऍक्सेप्ट करणं शिक की तू सेल्फिश आहेस. दादा, तुम्ही. मी येऊ दादा? ये. मी माझे केस कापून डोनेट केले, कारण की कोणाला तरी ते वापरायला येईल. तर ते लोकांनी बघितलं नाही, तर मला ते असं वाटलं की हे लोक काही पण बोलण्यासाठी बोलतात. पुढचं आहे गर्विष्ठ. चला स्नेहा, तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. सांग. गर्व मीन्स प्राऊड ना. प्राऊड कसं? मग इगोइस्टिक. मग रसिकाच. रसिकाला म्हणजे खूप गर्व आहे. हो.
आता मला बोलायचंच नाही याबद्दल. ठीक आहे श्रेजा. मी ससाला देते. संस्कृती. मला असं वाटतं रमशाला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाहीये, तर एक जे नाव राहिले ते रसिका. रमशा. आय थिंक संस्कृतीचं नाव घेणार. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा बाबा, मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. माझ्या आपल्या माणसाने माझा विश्वासघात केला. कमीत कमी तू तरी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती श्रीनिवास. अपेक्षा नव्हती. सगळे माझ्याशी खोटं बोलले. दादा मामा, दादा मामा, आता रडून काय उपयोग हा? अजून काय काय बाहेर येणार आहे ना, ते देवाकच माहित. पण या सगळ्यात ना माझा लेक फसलो. उमा, अगं स्वतःच्या लेकीचा विचार करतस तसं माझ्या लेखाचा पण विचार करूच होतास ना. माका पण माझ्या लेखाबद्दल वाईटच वाटतं ना. माझ्या मुलाला एवढा त्रास दिलाय, हे पाप कधीतरी उलटणारच होतं. मॉम प्लीज. आय एम सॉरी. मॉमला तसं म्हणायचं नव्हतं. असू दे सर, त्यांची काही चूक नाहीये. त्यांचंही एका आईचं मन आहे. कुठलीही आई आपल्या मुलाचा विचार करणारच ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खूप चुकीचं वागलोय ग. लहानपणापासून दादा मामा सांगेल तसं मी वागत गेलो. भीती म्हणून नाही, दादा मामा बद्दल मला एक आदर आहे म्हणून. त्याचा माझ्या डोक्यावर असणारा हात कायम मला एक बळ देत गेला. त्याच्या पायात चपला चढवत असताना जेव्हा त्याच्या पायाला स्पर्श व्हायचा ना, त्याने एक हिंमत यायची मला. त्याच्या नजरेत जेव्हा मी माझ्याबद्दल कौतुक बघायचो ना, मला असं वाटायचं की श्रीनिवास तू आता योग्य मार्गावर आहेस. यास ते कौतुक, ती हिम्मत, तो विश्वास सगळं गमावलं मी. सगळं गमावलं.
प्लीज तू शांत हो ना. पण मला सांग, तू खरंच चुकलास का? श्रीनिवास, आय अंडरस्टँड की तू त्यांना हर्ट केलंयस, पण त्यांना हर्ट करूनही तू जे योग्य आहे तेच केलंयस. निशीच्या आनंदासाठी केलं ना सगळं. मग कोणाला आनंद दिला तर ते चुकीचं आहे का? श्रीनिवास प्लीज, ह्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नको. अँड लुक, आय एम शुअर एक दिवस ना ते तुझी बाजू नक्की समजून घेतील. असं खरंच होईल उभी? नक्की होईल. श्रीनिवास, तू सगळ्यांना समजून घेतोस. हे असं आय डोंट केअर असं म्हणून तू बाजूला नाही होत ना. सगळ्यांचा विचार करतोस. अँड यू नो व्हॉट, तुझी हीच क्वालिटी ना मला खूप आवडते. श्रीनिवास प्लीज डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत कायम. उमाई, हे बघ उमाई, तुला वाटतंय तसं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. परका झालाय का मी? नाही उमाई, असं काही नाहीये उमाई. माझी सगळी पोरा असं कशा करतात? निशीन पण आधी कायच सांगितलं नाही ना. तुम्ही एवढा सगळा मनात कशात ठेवतास? या माका सांगूक वया होता असं वाटलं नाही तुमका? ओवी, मावशी म्हणतस ना माका. इतक्या दिवसांनी या नातं सोडलं साठी त्या अधिकाराने पण काय सांगावं असं वाटलं नाही माका. श्रीनू, लहानातली लहान गोष्ट सांगतेस ना तुझ्या उमाईक. एवढी मोठी गोष्ट सांगायची वाटली नाही तुका? श्रीनू, अरे तुझं आणि निशिचं लग्न लावून निघाले होते मी. एवढं मोठं पाप घडणार होतं माझ्याकडनं. कोणच कायच सांगत नाही माका. या सगळ्या नात्यात मी अपयशी ठरलंय काय? नाही मावशी, नाही अगं. आणि काय सांगणार होतो तुला? एकमेकांच्या मनाचा अंदाज नव्हताच, पण आपल्या मनात नक्की असं काय येतंय हे कळत नव्हतं. अगं, अनोळखी होतो आम्ही एकमेकांसाठी. कधी मैत्री झाली, मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं काय कळलंच नाही. आणि जेव्हा एकमेकांसमोर एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता उमाई. तुमच्या आनंदासाठी आम्ही काही न बोलण्याचा निर्णय घेतला. आणि तुमच्या आनंदाचं काय?
श्रीनिवास पासून वेगळं होऊन मी इथे राहू शकत नव्हते हे मला माहित होतं, म्हणून मी परत चालले होते. किती विचित्र परिस्थिती आई. मुलांच्या आनंदात आईचा सगळ्यात मोठा सुख असता, पण इथे तुमच्या प्रेमाचा आनंद मानू की त्याच्या पुढे येणाऱ्या संकटाची भीती बाळगू ताच कळत नाहीये माका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई नेत्रा 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 काय झालं नेत्रा? नेत्रा काय होतंय तुला? त्रास होतोय का काही? तू अशी खाली नको बसू. उठ उठ सावकाश सावकाश. काय झालं नेत्रा? सावकाशी बस नेत्रा. सावकाश. नेत्रा काय झालंय? मी पाणी देतो तुला. थांब. पाणी पाणी. नेत्रा काय झालं? काही त्रास होतोय का तुला? त्रास होतोय का काही? नेत्रा काय होतंय? तुला संकेत आला होता का? काय झालं नेत्रा? अस्वस्थ वाटतंय. नेत्रा असं वाटतंय काहीतरी घडणार आहे. नेत्रा काहीही घडू देत, मी आहे तुझ्यासोबत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही कळत नाहीये काय झालंय. काय झालंय? अस्तिका थांबायला नाही म्हणालीये का? परत बोलायचंय का तिच्याशी? नाही, मी एका वेगळ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ आहे. कोणती गोष्ट? एक विचित्र गोष्ट घडली पण कळत नाहीये. काय घडलं? काल रात्री माझ्या डोळ्यांसमोरून एक प्रकाश चमकून गेला. खूप खूप विचित्र, खूप वाईट होतं ते. आत्या, काल रात्री माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. म्हणजे? मी आमच्या खोलीत बसले होते आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर असा लख्ख प्रकाश चमकला आणि थोडा वेळ मला कळलंच नाही काय होतंय. मला खूप त्रास व्हायला लागला, एकदम अस्वस्थ वाटत होतं. म्हणजे आपल्या दोघींना एकच गोष्ट जाणवली आहे. देवी आई काही सांगतेय का आपल्याला? काहीच कळत नाही आत्या. कदाचित वरसईला गेल्यानंतर काही गोष्टी कळतील. आपण लगेच निघायला हवं. तयार हो. पण अस्तिकाचं काय? ती थांबेल का? माहित नाही, पण आता आधी आपण वरसईला जाणं महत्वाचं आहे. तू तयार हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.